नमस्कार मित्रांनो, मुरांबा या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की रमा, अक्षय तसंच आरोही हे तिघं पण फिरायला बाहेर गेलेले असतात. तिघांनी पण बाहेर जाऊन खूप सारी मज्जा केलेली असते. अक्षयला आरोहीमध्ये प्रत्येक मुही रमासारखीच दिसत असते. तिच्यासारखीच हट्टी असते ती आणि तिच्यासारखीच जिद्दी पण असते. असं सगळं तिला आरोहीच्या दिसत असतं. आता त्यांचं सगळं काही फिरून झालेलं असतं, खाऊन पिऊन झालेलं असतं आणि ते आता अक्षय म्हणतो, आता सगळं झालेलं आहे, आता आपल्याला घरी निघायचं आहे. लवकर दोघी पण उरकायचं आणि घरी निघायचं. तेवढ्यात रमा म्हणते, नाही नाही नाही, आत्ताच नाही निघायचं, अजून आपण आईस्क्रीम खाल्लं नाही, आपण आईस्क्रीम खाल्ल्याशिवाय घरी जायचं नाही. हे ऐकून लगेचच तिकडनं आरोही पण म्हणते, हो बाबा, मला पण आईस्क्रीम खायचं आणि आईस्क्रीम खाल्ल्याशिवाय घरी जायचं नाही. ह्या दोघींचंही सेम कॉन्व्हर्सेशन, सेम वागणूक बघून अक्षय म्हणतो, पक्की रमावर गेली आहे, अजिबात ऐकत नाही तिला. अक्षयला आता दोघींच्याही सेम मोमेंट बघून खूप जास्त फील होत असतं. आता ह्या दोघीही म्हणतात, मग या दोघींचंही म्हणणं तो काही टाळू शकत नसतो. त्यामुळे अक्षय हा रेडी होतो आणि म्हणतो, ओके ठीक आहे, खायचं आहे ना, खाऊ आपण आईस्क्रीम, पण एक सांगतो आरोही, तू जास्त गोड खायचं नाही. तुला माहीत आहे ना, तुला डायबिटीज आहे, त्यामुळे तू जास्त गोड खायचं नाही. खायचं तर थोडंच खायचं, असं तो पहिलं डील करतो. मग ह्या दोघींच्या म्हणण्याला हा बोलतो की ओके, खाऊ आपण आईस्क्रीम. आणि तिघंही मिळून आता ते आईस्क्रीम खाणार असतात. आणि आईस्क्रीम खाताना अक्षयला खूप जुन्या जुन्या गोष्टी आठवत असतात. आणि अशा रीतीने ह्या तिघांचाही दिवस छान गेलेला असतो. आणि इकडे इरावतीचं काहीतरी गुपित एका माणसाला माहीत असतं. त्या माणसाला इरावती घरी बोलवते आणि सांगते की जे काही रेकॉर्डिंग तुमच्याकडे आहे ते मला देऊन टाका, जे काही पैसे असतील मी तुम्हाला देऊन टाकेल. आणि इरावतीच्या चेहऱ्यावर थोडी घाबरलेलीच असते, कारण की त्या रेकॉर्डिंगमध्ये असं काहीच असतं की जे इरावतीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणेल. आणि हे सगळं आता आजीने ऐकलेलं असतं. आजी इरावतीला तिथून जाऊन देते आणि त्या माणसाकडे जाते आणि बोलते की आत्ता इरावती जे काही रेकॉर्डिंग मागत होते ते तुम्ही मला द्या. ती जेवढे पैसे देते त्याच्या दुप्पट पैसे मी तुम्हाला देईल, पण ते रेकॉर्डिंग मलाच मिळालं पाहिजे. तेव्हा तो माणूसही तयार होतो आणि म्हणतो, ओके ठीक आहे, मी तुम्हाला ते रेकॉर्डिंग देतो, मला पैसे द्या. आता आजीच्या हातात ते रेकॉर्डिंग लागल्यानंतर ना इरावतीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येईल का? इरावतीने आजपर्यंत जेवढे काही गुन्हे केले आहेत ते सगळ्यांसमोर येतील का? तसंच अक्षय आणि रमाच्या मध्ये जेवढी काही एवढी मोठी फूट पडली आहे त्याला एकमेव कारण म्हणजे इरावती आहे हे कळेल का? आता हे पाहण्यासाठी विसरू नका मुरांबा आणि आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.